जंजिरेवर मराठ्यांचा ताफा पुन्हा कडरू लागला होता, पण जंजिरेचा तट अजस्त्र होता. तोफगोळ्यांचा काहीही एक परिणाम होत नव्हता. मोरोपंत प्रयत्नांची शिकस्त करत होते आणि त्यांच्या डोक्यात एक धाडसी विचार आला. जंजिऱ्याच्या तटावर शिड्या लावून चढायची आणि सिद्धीची फौज कापायची. विचार अगदी घातकी होता, पण अजून दुसरा काही उपाय नव्हता. लाय पाटील यांनी हा मनसुबा, ही जबाबदारी स्वतःवर घेतली आणि तटावर शिड्या लावून द्यायचे व मोरोपंतांनी 1200ची फौज घेऊन तटावर चढायची अशी योजना आखली. तटावरच्या पहारेकऱ्यांना चुकवत अलगद जंजिऱ्याच्या तटावर जळून ते पोहोचले. शिड्या लावल्या, पण आता फक्त मोरोपंत फौज घेऊन यायचे बाकी होते. लाय पाटील अत्यंत अधीरतेने त्यांची वाट बघत होता. 1 तास 2 तास वेळ निघून जायला लागली, पण पंतांचा पत्ताच नव्हता. पहाटेची वेळ झाली. शिड्यांची चाहू लागली असती तर गस्तकरी सावध झाले असते, पण हा बेत परत कधीच यशस्वी झाला नसता. शेवटी हताश होत लाय पाटील आणि त्यांचे साथीदार शिड्या काढून झपाट्याने परत निघून आले. त्यावेळी नेमकं काय घोटाळा झाला होता, कोणाची चूक होती, हे केवळ इतिहासालाच माहीत.